स्वामी म्हणतात की अनावश्यक कर्ज हे दुःख आणि चिंता वाढवते. त्यामुळे शक्य तितके कमी कर्ज घ्यावे आणि प्रयत्नांपूर्वक त्यातून मुक्त व्हावे. कर्ज फेडण्यासाठी प्रामाणिक कष्ट घ्या. सत्य मार्गाने पैसा कमवा आणि व्यसनांपासून दूर राहा. केवळ देवावर विसंबून न राहता स्वतःही कष्ट करण्याची गरज आहे. स्वामी समर्थ सांगतात की ईश्वर तुमच्या प्रयत्नांना फळ देतो. स्वामी समर्थ भक्तांना नामस्मरण, गुरुकृपा आणि सतत चांगले कर्म करण्यास सांगतात. गरज नसताना खर्च केल्याने कर्ज वाढते. स्वामी समर्थांची शिकवण आहे की काटकसर आणि योग्य नियोजन केल्यास आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळू शकते. स्वामी सांगतात केवळ प्रार्थना करून कर्ज फिटत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रामाणिकपणे मेहनत करा आणि योग्य मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च टाळा. मिळालेल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करा. आलिशान जीवनशैली न ठेवता आवश्यक गोष्टींवर खर्च करा. कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगलश्रोत हे दररोज वाचल्याने मानसिक शांती मिळते आणि आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कर्ज कितीही वाढले तरीही न घाबरता शांतपणे मार्ग काढा. योग्य नियोजन, श्रम, नामस्मरण आणि गुरुकृपा यामुळे तुम्ही निश्चितच कर्जमुक्त होऊ शकता. तर आता कर्जमुक्तीसाठी हा मंत्र तुम्ही 108 वेळा नक्की जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेव.
ओम नमो भगवते वासुदेव। ओम नमो भगवते वासुदेवाय। देवाय 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 भगवते वासुदेवाय। देवाय 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 देवाय